राजाचं नवीन लग्न झालेलं होतं. आपल्या राणीला भेटण्याची त्याच्या मनामध्ये जेव्हा इच्छा निर्माण झाली त्यावेळी आपल्या शिपायांना आदेश दिला, जावा महाराणीला माझ्या महालामध्ये घेऊन या. राजाची आज्ञा झाल्यानंतर निघालेले शिपाई ज्यावेळी महाराणीकडे येतात, महाराणी व्रतस्थ असल्यामुळं राजाकडे येऊ शकली नाही आणि सांगावा धाडला, मी आता येऊ शकत नाही, राणी आपल्याकडे काय येत नाही. म्हणून महाराज स्वतः राणीच्या महालामध्ये गेले. मनामध्ये काम उत्तेजित होऊन झालेला राजा महाराणीकडे अंग सुख मागतोय. महाराणीने हात जोडून विनंती केली, राजा मी व्रतस्थ आहे आणि मी व्रतस्थ असल्यामुळं आपल्या जवळ येऊ शकत नाही. त्यावेळी कामाने उत्तेजित झालेला राजाने बळेच महाराणीला मिठी मारली. त्यावेळी राजाचं सर्वांग होरपळून निघालं. आपल्या पत्नीला मिठी मारल्यानंतर राजाचं सर्वांग का होरपळलं? काय आहे ही कथा, काय आहे हा संपूर्ण वृत्तांत, हे जाणून घेण्यासाठी शिवलीलामृताचा पवित्र असा पहिला अध्याय श्रवण करावाच लागेल. चला तर जाणून घेऊया शिवलीलामृताचा अध्याय पहिला. हरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंबता जगद्गुरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वनविलासा माया चक्र चालका अविनाशा अनंत वेशा जगत्पते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोज दहना मनमोहन जो
भक्तवल्लभ तू हिमनग जामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हरवत जी पक्षी रथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपति मित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाल भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्ष कनिज भक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो सर्वस्थित्यंगत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन स्कंदतात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञान घन अचळ जो भानु कोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी. गोड अशा भगवंताची स्तुती करून कथेला सुरुवात करूया. प्रसंग काय आहे? पवित्र असा शिवलीलामृताचा ग्रंथ आजपासून आपण श्रवण करणार आहोत. पहिल्या अध्यायाचं गोड असं वर्णन आलेलं आहे आणि महादेवांची स्तुती करून ग्रंथकर्त्यांनी ग्रंथाला आरंभ केलेला आहे. काय आहे कथा जाणून घेऊया. श्रुती भावे सावधान चित्त सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नैमिषारण्यी शौनकादी सुमती सुतापत्प्रती प्रश्न करीती तू चिदाकाशिचा रोहिणी पती करी तृप्ती श्रवण चकोरा. श्रोत्यांना सगळ्या सावधान चित्त व्हायला सांगून ग्रंथकर्त्यांनी ग्रंथाला आरंभ केलेला आहे. स्कंद पुराणामध्ये श्री शुकमुनींनी अगाध शिवलीलामृत असणारा ह्या ब्रह्मोत्तर खंडामध्ये शिवलीलामृताचं वर्णन केलेलं आहे. पवित्र अशा नैमिषारण्याच्या क्षेत्रामध्ये वेदव्यास शिष्य जे सूतजी आहेत, सूतजींना शौनकादिका या ठिकाणी विनंती करतात, महाराज तुआ बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले. महाराज आपण पूर्वी भगवंताच्या दशावताराच्या संपूर्ण कथा या ठिकाणी गोड अशा वर्णन केलेल्या आहेत आणि भगवंताचा अगाध असणारा हा महिमा तू वर्णन केलेला आहे, आपण वर्णन केलेला आहे. भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवण द्वारे प्राशन करो. महाराज आपण रामायण महाभारत भगवान श्री विष्णूंच्या अखंड लीला वर्णन केल्या. त्या लीला ऐकून आम्ही श्रोते
तृप्त झालो, परंतु महाराज आता पवित्र असं असणार शिवलीलामृत या ठिकाणी आम्हाला भगवान श्री भोलेनाथांच्या महिमा, त्यांच्या लीला सगळं आम्हाला वर्णन करून सांगा, जेणेकरून आमच्या जीवनांचं कल्याण होईल. शौनकादी ऋषी श्री सूतजींना विनंती करतात. जे वेदव्यासांचे शिष्य सूतजी आहेत ते म्हणतात, श्रोते हो, आता चित्त देऊन ऐका. शिवचरित्र परम अद्भुत असणारी ही भगवान श्री भोलेनाथांची कथा केवळ ऐकल्यानेच माणसाची पातक कर्म जळून जातात. काय म्हणतात सूतजी, ऐका. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार, संतती संपत्ती ज्ञान विचार, श्रवण मात्रे देनार, श्री शंकर निज अंगे. शौनकादिकांना सांगतात, भगवान शंकरांचं या ज्या ह्या शिवलीला आहेत, हा जो पवित्र असणारा हा जो शिवलीलामृत ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या केवळ श्रवणानेच, फक्त ग्रंथ ऐकल्यानेच आयुरारोग्य ऐश्वर्य अपार प्राप्त होत. संतती संपत्ती ज्ञान आणि विचार सगळं माणसाला या ठिकाणी प्राप्त होत केवळ भगवंताच्या कथेनच. महादेवांच्या या ज्या लीला आहेत, या अगाध असणाऱ्या या लीला यांच्या केवळ श्रवणानेच माणसाचं या ठिकाणी आयुरारोग्य ऐश्वर्य अपार वाढून जात. श्री सूतजी सांगत आहेत, सकळ तीर्थव्रतांचे फळ, महामखांचे श्रेय केवळ, देनार शिवचरित्र निर्मळ, श्रवणे कलिमल नासती. सगळ्या तीर्थव्रतांचं फळ तुम्हाला या ठिकाणी केवळ शिवलीलामृताच्या श्रवणानेच प्राप्त होईल. धन्य अगाध आहे भगवंताचं महिमान, धन्य आहे भगवंताची लीला. सूतजी सांगतात, सगळ्या ज्या तीर्थक्षेत्रांचं जे पुण्यफळ आहे, या पवित्र अशा ग्रंथाच्या श्रवणानेच ते सगळंच्या सगळं पुण्यफळ आपल्याला मिळेल. आणि म्हणाले, शिवचरित्र पवित्र आणि निर्मळ असणार, श्रवणे कलिमल नासते. केवळ श्रवणानेच आपल्या पापाचे पर्वत या ठिकाणी जळून जातील. पाप, ताप, दैन्य, दुःख, दारिद्र्य सगळ्या या गोष्टींचं निवारण शिवलीलामृताच्या श्रवणाने होईल. सूतजी शौनकादिकांना सांगत आहेत. सकळ यज्ञा माझी जपयज्ञ थोर, म्हणाल जपावा कोणता मंत्र, तरी मंत्र राज शिव षडक्षर, बीज सहित जपावा. सगळ्या यज्ञामध्ये थोर कोणता यज्ञ जर असेल तर नामाचा जपयज्ञ सगळ्यामध्ये थोर आहे. आपण विचाराल, महाराज सगळ्या यज्ञामध्ये जर श्रेष्ठ असणारा नामजप यज्ञ आहे, तर आम्ही कोणतं नाम जप करावं, कोणत्या भगवंताच्या लीलाचा आम्ही या ठिकाणी जप करावा, किंवा कोणता मंत्र आम्ही जप करावा, असं जर तुम्हाला प्रश्न पडत असेल, तरी मंत्रराज शिव षडक्षर आणि मंत्रराज सगळ्या मंत्रामधला मंत्रराज असणारा शिव षडक्षर मंत्र बीजासहित जपावा. श्री सूतजी सांगतात, भाविकांनो,
शिव षडक्षर मंत्र. शिव पंचाक्षरी मंत्र कोणता आहे? नमः शिवाय हा शिव पंचाक्षरी मंत्र आहे. परंतु या मंत्राला ज्यावेळी ओम नाम जोडलं जातं त्यावेळी तो शिव षडाक्षरी मंत्र होतो. आणि दिव्य आणि पवित्र असणारा हा मंत्र, या मंत्राच्या जपाने जप तप सगळे आहो कर्म आपल्याकडून घडतील म्हणले. आणि सगळ्या यज्ञांमध्ये पवित्र असणारा हा जपयज्ञ शिव षडाक्षर मंत्र किंवा शिव पंचाक्षर मंत्र आपण जपावा. सुतजी गोड असं या ठिकाणी निवेदन करत आहे. दुजा मंत्र शिव पंचाक्षर, दोहीचे फळ एकची साचार, उत्तरी संसारा नवपार, ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती. एक असणारा महादेवाचा शिव षडाक्षर मंत्र आहे आणि दुसरा असणारा शिव पंचाक्षर मंत्र आहे. तुम्ही म्हणसाल आम्ही दोन्ही मंत्रापैकी कोणता मंत्र जपावा? तर दोन्ही मंत्राचं फळ एकच आहे. शिव षडाक्षरी मंत्र जपा. ओम नमः शिवाय म्हणा किंवा नमः शिवाय नमः शिवाय. शिव पंचाक्षरी मंत्र आणि शिव षडाक्षरी मंत्र दोन्ही पैकी कुठलाही मंत्र जर जपला तर दोनही मंत्र आपल्या पापांचे पर्वत भस्म केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या देहाला या मंत्राच्या जपाने पवित्रता निर्माण होईल. मनुष्य लोक तर सोडाच, देवादिक जे आहेत, सुरवर आहेत, ऋषी आहेत, सगळेच्या सगळे या शिव पंचाक्षरी आणि शिव षडाक्षरी मंत्राचा जप करतात. नवग्रहात वासर मनी थोर, तैसा मंत्रात शिव पंचाक्षर, कमलोद्भव कमलावर, अहोरात्र हाच जपती. नवग्रहामध्ये थोर असणारा जो वासरमणी आहे त्यासारखा जे भगवंत हरनिशी ब्रह्मादिक सुरवर ऋषी सगळे देवादिक ज्या मंत्राचा जप करतात, पवित्र असणारा तो शिव पंचाक्षर मंत्र तो हाच आहे. आणि साधकांना प्रश्न पडेल हा मंत्र कधी जपावा, काळ वेळ कोणता आहे? आमच्या भगवंताच्या नामासाठी तर काळ आणि वेळ सांगितलाच नाही हो. काळ वेळ नामी उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. आणि नामाला उच्चारण करण्यासाठी, नामाचं उच्चारण करण्यासाठी काळ आणि वेळाची मर्यादा अजिबात सांगितली नाही. तरीही पवित्र शिवलीलामृत ग्रंथ असं सांगतो, जागृती स्वप्नी येता जाता, उभे असता निद्रा करिता, कार्या जाता बोलता भांडता, सर्वदा जपावा. उठता बसता बोलता भांडता सगळ्या गोष्टी करताना कुठल्या कार्याला जर निघाला असाल तर त्या कार्याला जातीवेळी पवित्र अशा भगवंताच्या नामाचं नामस्मरण करून त्या कार्यासाठी निघा. भगवंतांनी सांगितलं भांडण सुद्धा जर करालो तर भांडण सुद्धा करत असताना या मंत्राचा जप करा. सदा सर्व काळ या मंत्राचा जर जप केला निश्चितच हा देह मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शिवमंत्र ध्वनी हा जो पंचानन आहे, करणी आकर्णिता दोष निवारण, उभेची सांडिती प्राण, न लागता क्षण भस्म होते. तुम्ही जर जप करत असताना एखाद्याच्या जर कानावर जर हा मंत्र पडला तर त्याचे दोष भस्म होऊन जातात. एका क्षणार्धामध्ये क्षण सुद्धा लागणार नाही.
असा दिव्य आणि पवित्र असणारा हा शिवपंचाक्षरी मंत्र आपण अहर्निशी जपावा, ग्रंथकर्त्यांनी गोड निवेदन केलेलं आहे. न्यास मात्र का विधी आसन न लगे जपावा प्रीती करुणा शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा. शिव 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 शिव. जर तुम्ही अखंड हा जर नामस्मरण केला, प्रत्यक्षात भगवंत आपल्या समोर येऊन उभे राहतील. असा हा पवित्र असणारा या मंत्राविषयीचा महिमा सूतजी शौनकादिकांना सांगत आहे. अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया. आणि जे साधक अखंड रात्रंदिवस उठता बसता कुठल्या कार्याला निघालेले असताना, बोलता भांडता सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळी आपण पवित्र अशा या मंत्राचा नाम जप कराल, त्यावेळी प्रत्यक्षात भगवान शंकर आपल्या सुरक्षेसाठी आपले सावली होऊन राहतील. आपल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र. प्रत्यक्षात भगवंत त्यांच्या अंगाची सावली तुम्हाला करतील. हो, एवढा पवित्र असणारा आमचा हा शिवपंचाक्षर मंत्र आहे. अहोरात्र रक्षितया. मंत्र जपका लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी, परी तो मंत्र गुरुमुखे करुनी घेई जे आधी विधीने. परंतु त्यासाठी विधी सांगितलेला आहे. तुम्ही काय करा, हा मंत्र नाम जप करण्याच्या अगोदर पवित्र असं गुरुकडून गुरु दीक्षा घेऊन विधीने हा मंत्र घ्या, असं प्रत्यक्षात सूतजींनी सांगितलेलं आहे. आणि भगवान महादेव म्हणतात, मी तुमचा ऋणी आहे, परंतु तो षोडशोपचारे गुरु दीक्षेद्वारेच गुरुच्या मुखातून तो मंत्र घ्या. गुरुच्या विषयी कसा असावा गुरु, कोणाला करावं गुरु, काय राहावे गुरुच्या अंगामध्ये, गुण काय असावेत गुरुच्या अंगामध्ये. आणि गुरुच्या गुणवर्णनाविषयी ग्रंथकर्त्यांनी गोड असं निरूपण केलेलं आहे. काय म्हणतात ग्रंथकर्ते, हारी गुरु करावा मुख्य वर्ण, भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान, सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण, या चिन्हे करुणी मंडित जो. गुरुकडून हा मंत्र घ्यावा, परंतु ग्रंथकर्त्यांनी निवेदन केलेलं आहे कसा असावा गुरु, काय असावेत गुरुच्या अंगामध्ये गुण. ज्याच्या अंगामध्ये भक्ती आहे, वैराग्य आहे, आणि ज्याला दिव्य असं ज्ञान प्राप्त आहे. भक्ती वैराग्य आणि दिव्य ज्ञानाने युक्त असलेला गुरु, तोच गुरु जर केला तर खऱ्या अर्थाने तुमच्या देहाचं सार्थक करेल. जो सर्वदा सर्वदा उदार दयाळू पूर्ण, ज्याच्या मनामध्ये दया आहे आणि सर्वदा जो उदार आहे, उदार अंतकरणाने आपल्या शिष्यांचं कल्याण करतो, असाच गुरु करावा. आणि हे या गुरूंचे चिन्ह असावे. गुरुचं भाषण कसं असावं त्याविषयी सुद्धा वृत्तांत सांगितलेला आहे. हा मित भाषणी शांत दांत
अंगी अमानित्व अदंभित्व अहिंसक अतिविरक्ता तोची गुरु करावा. गुरुचं बोलणं कसं असावं? गोड बोलणारा गुरु असावा, मित भाषण करणारा, शांत असावा, जगावरती परोपकार करणारा, उदार करणारे, सगळ्यांना माफ करणारा, आणि जो या संसारापासून आशा मनशा तृष्णा कल्पना इच्छा वासना सगळ्यांपासून जो दूर झालेला आहे तोच गुरु करा. कारण तो गुरु केला तरच तुमच्या देहाचं सार्थक होईल. ग्रंथकर्ते गोड असं निवेदन करतात. काम क्रोध मदयुक्त जे का प्राणी गुरुविरहिता कानी ज्ञान कथिले पहुत परित्यांचे मुखना पहावे. काम क्रोध मद सगळ्या गोष्टींमधून जो बाहेर आला तोच खऱ्या अर्थाने गुरु आहे. आणि जे प्राणी गुरुविरहित आहेत अहो त्यांच्या आयुष्याचं कल्याण कधीच होणार नाही. कारण जोपर्यंत गुरुची कृपा होणार नाही तोपर्यंत तो विरक्त होणार नाही. आणि त्यांनी किती जरी ज्ञान सांगितलं परी त्यांचे मुख न पहावे, त्यांचं मुख सुद्धा पाहू नका, असं ग्रंथकर्त्यांनी निवेदन केलेलं आहे. मौजी बंधने विन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविन वराडी समग्र कार्य व्यर्थ मिळवणे. एखाद्याचं जर मौजी बंधन झालेलं नसेल आणि त्यांनी जर किती गायत्री मंत्राचं स्मरण केलं तरी त्याला तो फळद्रूप होणार नाही. त्याचप्रमाणे कसं आहे, लग्नामध्ये सगळ्यात महत्वाचा कोण आहे? वर आहे. वरच नसेल, नवरदेवच नसेल तर त्या वराड्यांना काय करायचं आहे असं ग्रंथकर्ते म्हणतात. आणि या कलयुगातल्या जीवांना खरंच जर तुम्हाला तुमच्या देहाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर बघा ग्रंथकर्त्यांनी काय वर्णन केलेलं आहे. गुरु करताना का काळजीपूर्वक करावं? गुरु करताना तो गुरु त्या योग्य आहे का, त्या गुरुचीच अगोदर योग्यता पाहावी. आणि तो जर खरंच योग्य असेल तरच त्याला गुरु करावं, त्याला शरण जावं, नाहीतर तुमची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणतात ग्रंथकर्ते? जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भांदास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूपन कळेची. आणि तुमची फसगत कशी होईल म्हणले ग्रंथकर्ते सांगतात. अहो गुरु केला तुम्ही एक, परी म्हणले त्याला संप्रदायच माहिती नाही. आणि त्याला जर संप्रदाय माहित नसेल तर कसं होईल? उपमा देऊन सांगतात, उदाहरण देऊन सांगतात. एखादा गर्भांध आहे, त्याला बाहेरच्या जगामधलं आकार स्वरूप ठाण मान गुण सगळ्या या गोष्टी त्याला कळणारच नाही. तो मुळातच जो जन्मताच आंधळा आहे त्याला या बाहेरच्या गोष्टींचं ज्ञान कसं होईल? त्याचप्रमाणे ज्या गुरुला आपला संप्रदायच माहिती नाही किंवा संप्रदायाविषयी संपूर्ण माहितीच माहिती नाही, त्या गुरुकडून जर दीक्षा घेतली तर त्याचंच कल्याण झालं नाही, तुमचं कल्याण काय करेल? ग्रंथकर्ते म्हणतात बाबा लक्षात घ्या. आणि गुरु का करावा?
गुरु केल्यानंच देहाला मुक्ती का भेटते किंवा भेटते का, काय आहे त्याविषयी संपूर्ण वृत्तांत नैमिषारण्याच्या पवित्र अशा क्षेत्रामध्ये सूतजी शौनकादिकांना सांगतात आणि त्याविषयीची गोड अशी कथा सांगतात. काय म्हणतात सूतजी, तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र दाशार नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी. आणि गुरुवर्य सांगतात, मथुरा नावाचं एक नगर, नगरामध्ये यादव वंशामध्ये पवित्र असा असणारा दाशार नावाचा राजा, दाशार नावाच्या राजाची कथा या ठिकाणी सूतजींनी शौनकादिकांना सांगायला सुरुवात केली. मथुरा नगरीमध्ये राज्य करणारा हा राजा, त्याच्याविषयीची काय कथा आहे मी तुम्हाला सांगतो, चित्त देऊन ऐका. अति उदार आणि सुलक्षणी असणारा हा राजा, आपल्या मनामध्ये प्रेम, दया, वात्सल्याची भावना ठेवणारा, आपल्या प्रजाजनांना पोटच्या बाळाप्रमाणे जपणारा हा राजा उदार होता. आणि राजाविषयी माहिती देताना सूतजी सांगतात, बोलणे अति मधुर मेघ गरजे जे गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करे स्वानंदे. ग्रंथकर्त्यांनी गोड निवेदन करताना सांगितलं, दाशार नावाचा राजा, मथुरा नगरीमध्ये राज्य करणारा, यदुवंशामधला असणाऱ्या या राजाची कथा सांगायला सुरुवात केली. गोड आणि मितभाषिणी असणारा हा राजा, राजाच्या शासनामध्ये, राजाच्या कारकिर्दीमध्ये, राजाची सगळीच्या सगळी प्रजा ज्याप्रमाणे मोर आनंदित होऊन आनंदाने डोलतो, त्याप्रमाणे असणारी राजाची प्रजा आनंदित आहे. नृत्य करी स्वानंदे. राजाकडे अतिशय सेना संभार आणि धन ऐश्वर्य युक्त असणारा दाशार राजा, जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवीन चळेची ज्याचा सेना सिंधू देखून अद्भुत. अपार असा सेना संभार असणारा हा राजा, ज्याच्या सेनेकडे, ज्याच्या कर्तृत्वाकडे, ज्याच्या ऐश्वर्यापुढे, ज्याच्या सामर्थ्यापुढे भल्या भल्यांनी नतमस्तक होऊन माना टेकवाव्यात असा असणारा राजा, राजाची कारकिर्दी किंवा राजाचं या ठिकाणी आक्रमण जर आलं म्हणलं तर भयभीत होऊन आपली शस्त्र अस्त्र खाली ठेवून शरण जाणारे राजाला दुसऱ्या नगरीचे राजा, असा सामर्थ्यवान असणारा दाशार राजा. राजाची पत्नी कोण आहे? त्याची कांता रूपवती सती काशीराज कुमारी नाम कलावती, जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करुणिया. काशी राजाची मुलगी कलावती तिचं नाव, राजाची पत्नी रूपवती सुंदर, जिच्या रूपाचं वर्णन प्रत्यक्षात सरस्वती देवीने करावं, अशी ही रूपवान असणारी कलावती राणी. जे लावण्य सागरीचा लहरी
खंजनाक्षी बिंबधारी मृदुभाषिणी पिकस्वरी हंस गमना हरिमध्या। लावण्याचा सागर असणारी ही लावण्यवती कलावती, मृदुभाषिणी आपल्या राजासारखीच असणारी, गोड अशी बोलणारी मृदुभाषिणी याच्या विषयीची या ठिकाणी कलावती विषयी ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे। नुसतीच सुंदर होती का तर अजिबात नाही, सकल कला निपुण या लागी कलावती नाम पूर्ण। जे सौंदर्य वैरागीचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे। सगळ्याच्या सगळ्या कला अवगत होत्या हो, कला अवगत होत्या म्हणून नाव तिचं कलावती ठेवलेलं होतं। आणि आपल्या नावासारखी सर्व कला अवगत असणारी ही कलाविषयी काय सौंदर्य त्या राणीचं आहे। अंगीचा सुवासन माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ। नेत्र मिलिंद रुंजी घालत, धनी पाहता पुरीची। प्रत्येकाच्या अंगाचा एक सुगंध असतो आणि ज्या कलावतीच्या अंगाचा सुवास न माये सदनात, अंगामधून सुगंध त्या राणीच्या सगळ्या सदनामध्ये पसरत होता। जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ, जिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, जिच्या मुखारविंदाकडे पाहिल्यानंतर राजाच्या नेत्र या ठिकाणी रुंजी घालत असे। एखादा पक्षी गिरट्या घालावा तशाप्रमाणे राणीच्या मुखारविंदाकडे पाहिल्यानंतर राजाचं दुसरीकडे कुठं लक्षच लागायचं नाही। आणि नवीन नवीन राजाचं लग्न झालेलं होतं। नूतन आणिली पर्णून मनसी जे आकर्षिले रायाचे मन। बोलावू पाठविले प्रीती करून परितेन येची प्रार्थिता। आपल्या राणीला भेटण्यासाठी उत्सुक झालेला राजानं आपल्या दूतामार्फत, आपल्या दासीमार्फत बोलावून पाठवलं, जावा महाराणी कलावतीला माझ्या सदनामध्ये, माझ्या महालामध्ये घेऊन या। राजानं बोलावून पाठवलं, परंतु राणी त्या काळी व्रतस्थ होती। व्रत तिनं आचरलेलं होतं आणि त्या काळामध्ये शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करत बसलेली महाराणी कलावती जप करत आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन असणारी कलावती ज्यावेळी दूताचा तिच्याकडे समाचार गेला, त्यावेळी महाराणीने सांगितली, मी व्रतस्थ आहे आणि मी महाराजांकडे येऊ शकत नाही। आणि राणीला निरोप सांगून राणी आपल्या कक्षामध्ये, आपल्या महालामध्ये आलेली नाही। हे पाहून राजा प्रत्यक्षात जावं म्हणले, आपणच राणीला भेटावं। राजा राणीच्या महालामध्ये प्रवेश केल्यानंतर राणीला राजा म्हणतो, मनी शृंगारवल्ली शुभांगी मम तनु रक्षासी आलिंगी। उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता। हे शुभांगी,
मी माझ्या मनामध्ये माझा हा मम तनु वृक्षासी, माझ्या या तनरूपी या वृक्षाला तू गोड असं आलिंगन दे आणि आपल्या संघातून पवित्र असणारा तुला मुलगा प्राप्त होईल, असं राजानं ज्यावेळी राणीला सांगितलं त्यावेळी ग्रंथकर्त्यांनी गोड असं वृत्तांत सांगितलेला आहे, गोड असं निरूपण केलेलं आहे. कशाविषयी? संसारिक जीव, संसारामध्ये असलेले लोक आपल्या पत्नी सोबत संग कधी करावा त्याविषयीचं शास्त्र काय आहे, त्याविषयीचा शास्त्रार्थ ग्रंथकर्त्यांनी निवेदन केलेला आहे. संभोग कधी करावा जेणेकरून या ठिकाणी सद्गुणी मुलाची प्राप्ती होते. आणि संभोग करण्याचा या ठिकाणी जे काही नियम आहे, जे काही शास्त्र आहे, आपल्या स्त्री सोबत कधी संग करावा शास्त्रांनी सांगितलेलं आहे. गोड अशा ओव्या वर्णन केलेले आहेत. जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नाथ अभ्युक्त अथवा व्रतस्थ वृद्ध शक्त न भोगावी. भोग कुणासोबत घ्यावा किंवा भोग कधी घ्यावा त्याचं सुद्धा एक शास्त्र आहे. थोर आहे आमचा धर्म. प्रत्येक गोष्टीविषयी आमच्या धर्माला नुसतंच या ठिकाणी शास्त्रोक्त नसून त्याला वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आधार आमच्या सनातन धर्मामध्ये दिलेला आहे. जे स्त्री अत्यंत रोगिष्ट आहे किंवा तिच्या शरीराला आधीच व्याधीनं ग्रासलेला आहे, रोग झालेला आहे, ती स्त्री कधीच भोगू नये, त्या स्त्री सोबत कधीच संभोग करू नये. ग्रंथकर्त्यांनी ग्रंथाच्या ओवीच्या दुसऱ्या कटाकणीमध्ये सांगितलेलं आहे. गर्भिणी किंवा ऋतुस्नात पती पत्नीच्या संघामधून गर्भ राहिला आणि ती स्त्री गर्भिणी आहे, गर्भावस्था, त्या स्त्रीच्या पोटामध्ये बाळ वाढत असताना ज्यावेळी आपल्याला कळालं ना की आपली पत्नी आता आपल्या पत्नीच्या उदरामध्ये गर्भ वाढत आहे, ज्यावेळी तुम्हाला कळालं त्या दिवसापासून आपल्या पत्नीच्या अंगाला स्पर्श सुद्धा करायचा नाही. गर्भ वाढत असताना संभोग करू नये शास्त्र आहे. गर्भ अवस्थेमध्ये आपल्या पत्नी समवेत गोड गप्पा गोष्टी कराव्यात. शास्त्र गोड अशा भगवंताच्या कथा सांगाव्यात, जेणेकरून त्या गर्भावरती चांगला परिणाम होईल. ग्रंथाचं पारायण करून घ्यावं तिच्याकडून. आपले पवित्र असणारे धर्मग्रंथ, त्या धर्मग्रंथाचे पारायण तिला करावे, करण्यासाठी सांगावे. आणि ते जर तिच्यानं शक्य होत नसेल तर सकाळी किंवा संध्याकाळी सायंकाळच्या पवित्र अशा गोरज मुहूर्तावरती भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी तिला बसवावं, जेणेकरून होणारी जी संतती आहे पवित्र संतती होईल. नाहीतर तिनं जर मोबाईलवर इंस्टाग्रामच्या जर रील बघत बसली तर होणारा गर्भ, येणारा लेकरू लगेच त्याला कळण्याच्या अगोदरपासूनच हातामध्ये मोबाईल घेऊन त्यानं सुद्धा स्क्रोल करायला चालू करते. कारण का? 9 महिन्याच्या काळामध्ये त्याच्या आईनं कधी देवाचं नामस्मरण केलीच नाही, तो कुठला करणार आहे? म्हणून ज्यावेळी गर्भधारणा होईल, आपलं बाळ पोटात असताना, आपलं बाळ या गर्भामध्ये वाढत असताना त्या गर्भावरती चांगले सुसंस्कार व्हावेत असंच वागावं. भांडण तंटा करू नये, भगवंताचं नामस्मरण करावं. आणि सगळं जर काही शक्य होत नसेल, भगवंताची पूजा अर्चा जे काही संसारामधून वेळ मिळेल
आपल्या गर्भावरती चांगल्या गोष्टीचा परिणाम कसा होईल, भगवंताच्या भक्तीने, पारायणाने, नामस्मरणाने आपलं आणि आपल्या पुत्राचं कल्याण करून घ्यावं. आणि तिसऱ्या कटाकणीमध्ये सांगतात ग्रंथकर्त्यांनी, अभुक्त अथवा व्रतस्थ स्त्री राग राग उपाशी झोपलेली आहे, तिच्या समवेत संभोग करू नये. किंवा एखादी स्त्री व्रतस्थ आहे, तिनं कुठला तरी उपवास धरलेला आहे, पवित्र असा एकादशीचा उपवास तिने, पत्नीने उपवास या ठिकाणी उपवासामध्ये आहे, व्रत आचरण केलेलं आहे. त्या व्रतामध्ये सुद्धा आपल्या पत्नी सोबत संभोग करू नये ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे. उपाशी असताना किंवा तिनं एखादा उपवास धरलेला असताना, व्रतस्थ असताना तिच्या समवेत संभोग करू नये. आणि गर्भिणी किंवा ऋतुस्नात हे तर सांगितलेलं आहे. आणि ऋतुकाळामध्ये म्हणजे मासिक धर्म जो स्त्रियांचा असतो, मासिक धर्माच्या काळामध्ये, ऋतुकाळामध्ये तिच्या समवेत संभोग करू नये. आणि चौथ्या कटाकणीमध्ये सांगतात, वृद्ध अशक्त भोगावी. एखादी वृद्ध महिला आहे किंवा अशक्त आहे, तिच्या अंगामध्ये शक्ती नाही, तिच्या सोबत सुद्धा संभोग करू नये ग्रंथकर्त्यांनी निवेदन केलेलं आहे. एवढा वृत्तांत का सांगत आहेत? कामाने उन्मत्त होऊन ज्यावेळी महाराजा दाशार्ह आपल्या पत्नी जवळ आला, आपल्या पत्नीला मिठी मारण्याच्या अगोदर शास्त्र सांगत आहे आपल्याला ग्रंथ का ऐकायचे, ग्रंथ का श्रवण करायचे. कारण या ग्रंथापासून जो आपल्याला बोध मिळतो, तो बोध श्रवण करण्यासाठी या ग्रंथाचं श्रवण करायचं. पवित्र असं असणारं ब्रह्मज्ञान या गुह्य असणाऱ्या ग्रंथामध्ये आपल्या आहे. आणि त्याच्यामुळं ते ज्ञान परमपवित्र, दिव्य आणि गुह्य असणारं हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या पवित्र असणाऱ्या धर्मग्रंथाचं श्रवण करावं सांगत आहेत. मग तुम्हा श्रोत्यांना प्रश्न पडेल, महाराज आता एवढे नियम आहेत संभोग करण्याविषयीचे, मग आहे असा कोणता योग ज्या काळी स्त्री सोबत संग करावा? ग्रंथकर्ते सांगतात, स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी, तरुण नृप रूपवंत, अष्टभोगे करुणी युक्त, चिंताग्रस्त नसावी. स्त्री आणि पुरुष ज्यावेळी दोघेही मनाने हर्षयुक्त आहेत, त्यांच्या मनावरती कुठल्याही प्रकारच्या चिंतेचं या ठिकाणी चिंता नाही, कसल्याही प्रकारची. तरुण असताना, तरुणपणामध्ये पुरुष आणि स्त्री आनंदित असताना अष्टभोगे करून या उत्तम प्रकारे जेवण करावं आणि अष्टभोगे करून युक्त, चिंताग्रस्त नसावे. अष्टभोग याविषयी सुद्धा वृत्तांत सांगितलेला आहे. अष्टभोगे करून युक्त, चिंताग्रस्त नसावे. पर्वकाळ व्रत दिन निरसोन, उत्तम काळी षड्रस अन्न भक्षुना, मग ललना भोगावी प्रीतिकर राजलक्षण सत्य हे. ग्रंथकर्ते निवेदन करतात, उत्तम असा जो पर्वकाळ आहे, महाशिवरात्री, आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी किंवा कुठलेही जे व्रतकाळ असतील, गौरी पूजन, या ठिकाणी आपल्या
सनातन धर्मामध्ये असणारे पवित्र सण समारंभ, त्याच्यानंतर जे पर्व काळ आहेत, व्रताचे दिवस आहेत, सगळं या ठिकाणी निरसून म्हणजे हे दिवस सोडून उत्तम काळामध्ये षड्रस अन्न भक्षून अन्न ग्रहण करून मगच आपली ललना आपल्या पत्नी सोबत संभोग करावा, हे राजलक्षण आहे, ग्रंथकर्त्यांनी निवेदन केलं आहे. असो म्हणले आता भरपूर झालं वृत्तांत. महाराज म्हणले आता आम्हाला कथेविषयी सांगा, काय झालं. राजा आपल्या राणीच्या महालामध्ये येऊन थांबलेला आहे आणि कामाने उन्मत्त झालेला राजा काय करतो. राव कामामध्ये मत प्रचंड, रती भरे पसरोनी दोरदंडा, आलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याचे ओळले. कामाने उन्मत्त झालेला महाराज दाशरथ ज्यावेळी आपल्या पत्नीच्या जवळ येऊन दृढ आपल्या पत्नीला बळेच ज्यावेळी आलिंगन दिलं, त्यावेळी राजाचं सर्वांग होरपळून गेलं. आणि आपल्या पत्नीला ज्यावेळी आलिंगन दिल्यावर अंग होरपळल्यानंतर राजा क्षणार्धामध्ये बाजूला झाला. आणि ग्रंथकर्त्यांनी वृत्तांत सांगतात कसं होरपळलं त्याचं अंग. लोहारला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनू पोळत, नृप वेगळा होनी पुसत, कैसा वृत्तांत सांग हा. अग्नीमध्ये प्रज्वलित होऊन एखादाचा लोह गोळा तप्त जसा या ठिकाणी होऊन ज्याप्रमाणे तो लोह गोळा पोळतो त्याप्रमाणे कलावतीचं अंग पोळत होतं. राजाने क्षणार्धामध्ये बाजूला होऊन कलावतीला विचारलं, प्रिये काय आहे हा वृत्तांत, तुझं अंग का मला पोळलं, माझं अंग भाजून का निघालं. त्यावेळी राणी म्हणते, म्हणे हे राजचक्र मुकुटात कंस, क्रोधे भरोने दिमानस, माझा गुरु स्वामी दुर्वास, अनसुयात्मज महाराज राग येऊ देऊ नका. मी महामुनी दुर्वासांनी, पवित्र अशा महामुनी दुर्वासांची या शिष्य आहे, ते माझे गुरु आहेत. आणि ज्यांना अनसुयात्मज महाराज श्री दत्त गुरूंचा अनुग्रह लाभला ते ऋषी दुर्वास, त्यांची मी शिष्य आहे. आणि आपल्याला राग येऊ देऊ नका महाराज. त्या गुरुने परम पवित्र मज दिधला शिवपंचाक्षरी मंत्र, तो जपता अहोरात्र परम पावन पुनीत वे. आणि माझ्या गुरुवर्याने मला पवित्र असा शिवपंचाक्षरी मंत्र दिलेला आहे. आणि त्या शिवपंचाक्षरी मंत्राचं मी रात्रंदिवस अहर्निशी त्या मंत्राचा जप करत असते महाराज. आणि त्यामुळं मी पुनीत आहे. ममांग शीतळ अत्यंत, तवा कलेवर पाप संयुक्त, अगम्यागमन केले विचार रहित, अभक्षातीत के भक्षिले. राणी कलावती आपल्या प्राणनाथाला सांगत आहे, महाराज माझं अंग
अत्यंत शीतळ आहे हो, परंतु तुमच्या या देहाने अनंत पापकर्म घडलेली आहेत. तुमच्या या हाताने अनंत या ठिकाणी जन्माजन्मांतरी पापकर्म केलेले आहेत आणि अभक्ष्य असं भक्षण तुम्ही केलं. त्यामुळं महाराज, माझं अंग चंदनासारखं शीतळ असताना सुद्धा, मी व्रतस्थ असताना, म्हणून माझं अंग तुम्हाला पोळलं. पुढे व्रतांत सांगताना कलावती म्हणते, मज श्री गुरुदये करुण राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान, तुझ जप तप शिवा रचना, घडले नाही सर्वथा. महाराज, माझ्या गुरुवर्याची माझ्यावरती कृपा आहे आणि माझ्या गुरुच्या गुरुकृपेमुळं मला दिव्य असं त्रिकाल ज्ञान प्राप्त आहे आणि माझ्या दृष्टीला स्पष्ट दिसत आहे. तुमच्या मुखातून कधी सुद्धा देवाचं नामस्मरण झालं नाही महाराज, भगवंताच्या नामाचा जप झाला नाही, तप झालं नाही, कुठलं अनुष्ठान घडलं नाही, किंवा म्हटले शिवार्चन सुद्धा घडलं नाही, महादेवाची पूजा सुद्धा आपल्या हातून कधी घडली नाही महाराज. त्यामुळे हे असं झालं. घडले नाही गुरुसेवना, पुढे राजांतिक नरक दारुणा, ऐकता रावनुतापे करुणा, सद्गदी जाहला. महाराज, आपल्या या हातून गुरुची भक्ती घडली नाही किंवा गुरु आपण केला नाही आणि असंच जर राहिलं महाराज, तर तुम्हाला नरक यातनेपासून कोणी सुद्धा वाचू शकणार नाही आणि आपणाला नरक यातना भोगावच लागतील महाराज. आणि आपल्या कलावतीच्या मुखातून हे राजाने शब्द ऐकले, सद्गदित झाला. राजा घाबरला आणि राजा विचार करतोय काय करावा आता. राजा कलावतीला म्हणतो, म्हणे कलावती गुण गंभीरे, तो शिवमंत्र मज देई आदरे, जाचनी जपे सर्वत्रे, महत् पापे भस्म होती. राजा आपल्या पत्नीला म्हणतोय, प्रिये कलावती, ऐक, तू रात्रंदिवस ज्या मंत्राचा जप करतेस, रात्रंदिवस तू ज्या भगवंताचं अनुष्ठान करतेस, त्या पवित्र अशा भगवंताचा जप मंत्र तू मला दीक्षा म्हणून दे, माझ्यावरती अनुग्रह कर आणि तो पवित्र असणारा शिवमंत्र मला दे आणि त्या मंत्राचा मी जप करीन आणि माझे ही जी महत् पापे आहेत, जन्म जन्मांतरी केलेली पाप कर्म जळून माझ्या भस्म होतील. त्यावेळी कलावती म्हणते, महाराज अहो, मी तुमची पत्नी आहे आणि तुम्ही माझे प्राणनाथ आहात, एका अर्थी तुम्ही माझे गुरुवर्यच आहात. ती म्हणे, हे भुभुजेंद्र मज सांगावया,
अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा. महाराज, पवित्र असणारा हा शिवमंत्र मला आपणाला देता येणार नाही. का? कारण तुम्ही माझे प्राणनाथ आहात. मी तुमची सौभाग्यकांक्षिणी आहे आणि मी तुमची नात्याने पत्नी असल्यामुळं तुम्ही नात्याने माझे गुरुच आहात. आणि एक शिष्य आपल्या गुरुला कसं मंत्र देऊ शकते? आणि तूच माझा प्राण ईश्वर आणि तुम्हीच माझे गुरु आहात. मला शिवमंत्र देण्याचा अधिकार नाही महाराज. कलावती सांगत आहे. महाराज दाशार्ह म्हणतात, कलावती ठीक आहे, मग कुणाकडून घ्यावा मंत्र? सांग तूच. असं म्हणाल्यावर कलावती म्हणते, तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची. महाराज, यादव कुळामध्ये असणारे वरिष्ठ गुरु गर्गमुनी आहेत आणि ज्ञानिया माझी दिव्य मुकुट असणारे त्यांची विद्या थोर आहे आणि वरिष्ठ असणारे हे गर्गमुनी, यांच्याकडून आपण शिव मंत्राची दीक्षा घ्यावी. जैसे वसिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जावनी शिव दीक्षा घेईजे. आणि वसिष्ठ गुरु सारखे ज्ञानी असणारे गुरुवर्य गर्गमुनी आहेत आणि त्यांना अनन्य भावाने शरण जाऊन त्यांच्याकडून आपण दीक्षा घ्या. गुरुविषयी वर्णन करत असताना कलावतीनं आपल्या प्राणनाथाला घेऊन गर्गमुनीच्या आश्रमामध्ये आले. गुरुवर्यांना साष्टांग करुणी करकमळ नमुनी करकमळ जोडून उभा ठाकला. मनामध्ये अत्यंत पवित्र असा असणारा भाव आहे. गर्गमुनीच्या आश्रमामध्ये कलावती आणि दाशार्ह राजा दोघेच्या दोघ आपल्या या ठिकाणी गणासमवेत आलेले आहेत. मनामध्ये अत्यंत अष्टभाव धारण केला आणि राजा म्हणतो, म्हणे शिव दीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था. ऋषीवर्या, मी अनन्य भावाने आपणाला शरण आलेलो आहो आणि या आपल्या शिष्यावरती अनुग्रह करा आणि मला पवित्र असणारा गुरुमंत्र द्या. असं म्हणून राजाने मनोभावाने आपल्या गुरुच्या चरणावरती माथा टेकला आणि गर्गमुनींनी एका पुष्प वृक्षातळी एकाच्या झाडाखाली बसलेले होते. पवित्र अशा यमुनेचं स्नान राजाला करविलं आणि उभयतांनी करून स्नान यथासांग केले शिवपूजन. यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी. दोघांनाही पवित्र अशा यमुनेच्या तीरावरच स्नान करायला सांगितलं. दोघांनीही स्नान केले आणि यथासांग भगवंताचं शिवाचं पूजन केलं आणि महादेवाची पूजा करून दिव्य असे या ठिकाणी अलंकार दागदागिने आणून वस्त्राभरणे
यावर दिव्य रत्नानं अभिषेक केला गुरुसी. दिव्य रत्नांनी गुरुवर्याचा अभिषेक केला आणि म्हटले गुरुविषयी या ठिकाणी वर्णन करताना ग्रंथकर्त्यांनी गुरुची सेवा कशी करावी किंवा त्या सेवेचं काय फल आहे याविषयी थोड्याशा ओव्या घेतलेल्या आहेत. जो तनाने मनाने आणि धनाने उदार असणारा हा जो दाशार राजा आहे, गर्गचरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंदिती जे पामर ते दारुण निरय भोग. आपला जो गुरु आहे ना, त्या गुरुवर्याची मनोभावे सेवा करावी आणि आपल्याकडे जे काही आहे त्याच्यामधलं फुलना फुलाची पाकळी आपल्या गुरुवर्याला अर्पण करावी. काही जण म्हणतात महाराज एक म्हणती तनुबंधन, नाशिवंत गुरुसी काय अर्पण, परम चांडाळ त्याचे शठ ज्ञान कदा वदन न पहावे. एक शहाणा आला, म्हणला महाराज अहो हे नाशिवंत वस्तू आहेत म्हणलाय, पैसा अडका सोनं नाणं किंवा कुठलं वस्त्र, गुरुवर्याला ही नाशिवंत वस्तू आपल्याला कसा अर्पण करता येईल महाराज असं जर म्हणाले तर ग्रंथकर्त्यांनी म्हणले तो शठमूर्ख आहे म्हणले आणि त्याच परम चांडाळ ज्ञान आहे म्हणले. त्या चांडाळाचं तोंड सुद्धा बघू नका म्हणले. धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधना, चतुर्वेदे शास्त्राला पडून धिक पठन तयाचे. असं जर कोणी म्हणत असेल, कितीही मोठा जर ज्ञानी असेल, कितीही उदार असेल, तर काही अर्थ नाही असं जर म्हणत असेल आपल्या गुरुविषयी, धिक त्याची विद्या धिक त्याचं ज्ञान धिक धिक आहे म्हटलं. आणि असं झाल्यावर राजाने ज्यावेळी आदरातिथ्य गुरुचं पूजन केलं, उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून शिवपंचाक्षर मंत्र सांगे. डोक्यावरती राजाच्या हात ठेवून शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला आणि मंत्राचा उपदेश केल्याबरोबर अद्भुत मंत्राची महिमान रायाची आश्रम धुन कोट्यावधी काक निघोन पळते झाले हे धवा. गुरुवर्यांनी पवित्र असा गुरुमंत्र दिल्याबरोबर ज्यावेळी गुरुमंत्र दिला, राजाच्या शरीरामधून कोट्यावधी काक म्हणजे कावळे राजाच्या शरीरामधून बाहेर पडू लागले. किती एकांचे पक्ष जळाले, सडपडतची बाहेर आले, अवघेची भस्म होऊन गेले, संख्या नाही तयाते. राजाच्या शरीरामधून कोट्यावधी कावळे असे निघून पडत आहेत. कित्येक जळून जाग्यावर त्या जाग्यावर भस्म होऊन गेले. कित्येक जण तडफड करत बाहेर आले आणि सगळेच्या सगळे कावळे क्षणार्धामध्ये भस्म झाले. आणि गुरुसी नमुनी पुसेन रूप काक कैसे निघाल्या मुख माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे. महाराज असं काय झालं, माझ्या शरीरामधून कावळे निघत आहेत आणि काय आहे याच्याविषयीचा वृत्तांत, असं का होत आहे. ज्यावेळी राजाने विचारलं त्यावेळी गुरुवर्य म्हणतात, राजा तुझ्या जन्मामधले अनंत जन्मींची महापापे बाहेर निघाली, काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली. या पवित्र अशा शिवमंत्राने अनंत जन्मामध्ये तुझ्या हातामधून जे पुण्य पाप घडली होती, सगळीच्या सगळी पाप या काक रूपाने शिवमंत्राच्या प्रतापाने भस्म झाली. आणि ज्यावेळी पवित्र अशा मंत्राचा अनुग्रह राजाला दिला, राजा दिव्य झाला.
निष्पाप झाला नृपावर गुरुस्तवा न करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी। राजा वारंवार आपल्या गुरुच्या चरणावरती मस्तक ठेवू लागला, गुरुचं स्तवन करू लागला। धन्य धन्य गुरुवर्या, धन्य आहात आपण आणि धन्य आहे हा पंचाक्षरी मंत्र। आणि राजा, माझ्या शरीरामध्ये असणारे हे पापकर्म, अनंत जन्मांची केलेली पापकर्म, आपण त्यांचं निरसन केलात। पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया। महाराज, आपण मला पावन केलात। 25 तत्वाच्या या मेळामध्ये 25 तत्वांचा मेळ, त्यात सापडलो बहुत काळ। क्रोध महिषासुर सबळ, काम वेताळ धुसधुसी। आशा मनशा तृष्णा कल्पना इच्छा वासना सगळ्या ह्याच्यामध्ये अडकलेला मी, आणि मला भूल झाली होती, भ्रांती पडली होती मला, आणि यांच्या इच्छा वासनामध्ये आरूढ होऊन मी या संसारामध्ये अडकलेलो होतो। आणि हा जो काम वेताळ आहे धुसधुसत माझ्यावरती आरूढ झालेला होता। आणि ह्या सगळ्या ह्या ज्या भ्रांती भुली, आशा मनशा तृष्णा कल्पना, भ्रांती भुली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या। ह्या ज्या जखिनी आणि यक्षिणी ज्या आहेत का म्हणल्या, मला माझं विटंबन करत होत्या। असो म्हणले, राजाच्या शरीरातले सगळेच्या सगळे पाप सहस्त्र जन्मांपर्यंत मज ज्ञान झाली, समस्त पापे जळाली असंख्यात काक रूपे देखील। राजाच्या हातून केलेली सगळेच्या सगळे कर्म पाप कर्म या ठिकाणी निरसून राजा पवित्र झाला। राजाच्या देहामधून काय काय कर्म झाली होती ऐका। सुवर्णस्ते अभक्ष भक्षक सुरापान गुरुकल्पक परदारागमन गुरुनिंदक ऐसिनान महत्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मालोपक स्त्री हत्या गुरुहत्या ब्रह्मचळक परनिंदा पशु हिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद भेद लिंग भेद पाही पंक्ती भेद हरिहर भेद पंक्ती भेद हरिहर भेद। काय सांगतो शिवलीलामृत ग्रंथ, काय सांगता आमच्या ग्रंथाचं ज्ञान। राजाच्या देहातून असंख्य पाप झाली, गोहत्येचं पातक होतं, या ठिकाणी ब्रह्महत्या केलेली होती, स्त्री हत्या गुरुहत्या, दुसऱ्याची निंदा केलेलं पाप, पशुची हत्या केलेली हिंसा, अगम्य स्त्री गमन, दुसऱ्या स्त्री सोबत सहवास करणे, तिच्यासोबत संभोग करणे, ते सुद्धा पातक माझ्याकडून घडलं होतं। मित्रद्रोही असणारा गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसाद भेद, आणि ग्रंथकर्ते सांगतात पंक्ती भेद। वाडेकऱ्यांनी वाढत असताना पंक्तीमध्ये भेद करू नये बरं का, खूप मोठं महापातक आहे ते। गावामध्ये पवित्र असा सोहळा सुरू आहे आणि सोहळ्याची सांगता झाली, महाप्रसादाचं आयोजन आहे। आमटी वाढणारा जो आहे, आमटी एकाला काय वरली वरली आमटी वाढत आहे आणि एकाला हल्ली वाढत आहे। हो म्हणले महापातक आहे ते, पंक्तीमध्ये कधीच भेद करू नये, त्याचं खूप मोठं पाप आपल्या माथी लागतं, ग्रंथकर्त्यांनी सांगितलं। आणि या कटाकणीमध्ये म्हणतात हरिहर भेद, हा खूप मोठा मुद्दा आहे बरं का, लक्षामध्ये घ्या। पवित्र असा असणारा हा श्रावण महिना, या श्रावण महिन्यामध्ये भगवंताचं शिवनामाची रात्रंदिवस जयघोष होतो।
आता वेगवेगळे संप्रदाय आहेत आपल्या सनातन धर्मामध्ये. सगळ्यामध्ये जर वरिष्ठ काय आहे तर धर्म वरिष्ठ आहे. अगोदर धर्माची रक्षा करा हो. हरी आणि हरामध्ये कधीच भेद करू नका. ब्रह्मा विष्णू महेश, भगवान श्री विष्णू, श्रीहरी आणि हर महादेव यांच्यामध्ये अहो हे मुळामध्ये एकच आहेत. यांच्यामध्ये जर भेद केला तर निश्चितच या ठिकाणी नरकवास आपल्याला घडेल. कारण काय सांगतो शिवलीलामृत ग्रंथ, हरिहरामध्ये कधीच भेद करू नका. त्यामुळं महादेव माझा आहे, या ठिकाणी विष्णू तुमचा आहे, आम्ही विष्णूला मानत नाही, आम्ही फक्त महादेवाचंच नामस्मरण करणार, शिव शिवच म्हणणार. तेच सांगतंय ना शिवलीलामृत. करा, कुठल्याही देवाचं नामस्मरण करा. धर्म काय सांगतो? धर्म जोडण्याचं काम करतो. आणि पवित्र अशा या सगळ्या लोकांना जोडणारा हा जो धर्म आहे याच्यामध्ये भेदभाव करू नका. कारण आमच्या ग्रंथकर्त्यांनीच, आमच्या देवादिकांनीच भेद केला नाही. तुम्ही आम्ही भेद करणारे कोण? त्यामुळं हरिहर भेद सुद्धा त्याच्या पातकी महापातक आहे म्हणले. हरिहरामध्ये भेद करणार ग्रंथकर्त्यांनी निवेदन केलेलं आहे. आणि राजाच्या देहातून अतिशय पाप घडलेली होती. ज्ञान चोर, पुस्तक चोर, ज्ञान चोरी करू नये, पुस्तक चोर करणारा, पक्षीघातक आहे, पाखंडमती आहे, मिथ्यावादक, भेदबुद्धी, भ्रष्ट मार्ग स्थापक, स्त्रीलंपट, दुराचारी. जो स्त्रीलंपट आहे का, दुराचार, व्याभिचार करणारा, असे दोष. आणि या म्हणजे काय काठी काय ही महापापे सांगितली, क्षुद्र पापे नाही गेली, लितुके का करूपे निघाली, भस्म झाली प्रत्यक्ष. अहो एवढे पाप होते, एवढ्या पापातून मी मुक्त झालो. राजा गुरुवर्याला म्हणतोय, काही गाठी पुण्य होते परम, म्हणून नरदेह पावलो उत्तम. गुरु प्रतापे तरलो निस्सीमा, काय महिमा बोलू आता. माझ्या पदरामध्ये काही गाठी पुण्य शिल्लक होत, त्यामुळं मला नरदेह प्राप्त झाला महाराज. आणि आपल्या अनुग्रहामुळे मी मुक्त झालो. पवित्र अशा शिवमंत्राची दीक्षा घेतल्याबरोबर काकरूपी पातक भस्म झाली जळून. अशा प्रकारे गुरुवर्याचं स्तवन केलं. राजा आपल्या नगरीमध्ये आला आणि कलावतीला सोबत घेऊन आपला उद्धार राजाने करून घेतला. नव्हे कलावतीनेच राजाचा उद्धार केला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ज्यावेळी मग राजाने जप सुरू केला मंत्राचा, काय झाली नगरी? वैधव्य, रोग आणि मृत्यू नाही कोठे देशात. आलिंगिता कलावती सिंधुपनात, शशीयशी शीतळ वाटे. आणि ज्यावेळी राजा दिव्य देह झाल्यानंतर आपल्या पत्नीला ज्यावेळी प्रेमानं आलिंगन दिलं, त्यावेळी शशीप्रमाणे शीतळ असा देह कलावतीचा राजाला वाटू लागला. मग राजाने शिवभजनी लाविले सकळ जन. घरोघरी होत शिवकीर्तन, रुद्राभिषेक, शिवपूजन, ब्राह्मण भोजन यथाविधी. घरोघरी महादेवाचं या ठिकाणी भजन सुरू आहे, घरोघरी शिवकीर्तन होत आहे, घरोघरी रुद्राभिषेक होत आहे. आणि असं हे गोड असणार राजाचं, दाशार्ह राजाचं आख्यान. मग श्रोते म्हणतील
आम्हाला काही या आख्यानाची पुण्यफलाची प्राप्ती आहे का नाही? पहिल्या अध्यायाच्या या अध्यायाचं श्रवण केलं असताना शिवलीलामृत ग्रंथ काय सांगतो? दाशरथरायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठन प्रीती करोनी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यासी सांगे रक्षण शंकर धन्य धन्य तेची नर शिव महिमा वर्णिती जे आणि दाशर राजाचं हे जे आख्यान आहे जे लिहितील वाचतील ऐकतील आणि श्रवण करणाऱ्याला परमलाभ आहे त्यांचा संसार सुफळ होईल आणि प्रत्यक्षात भगवान श्री शंकर त्याचं रक्षण करतील. धन्य धन्य तेची नर जे शिव महिमा वर्णिती जे. आणि श्रोत्यांना सांगितले हा ग्रंथ रक्षण करून ठेवा आपला संसार सुफळ झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे कथा सुरस फार अमृताहुनी रसिक सार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शुळपानी सुंदर मुख निमित्त करुणी तोची बोलवित विचारोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्री धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रायी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परस्वत सज्जना खंड प्रथमोध्याय गोड श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. कबीर महाराज हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि श्री नवनाथ महाराज की जय. हर 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 महादेव पार्वती शिवहारा. नमः शिवाय. इथपर्यंत आपण मनोभावाने कथा श्रवण केली असेल तर पहिल्या अध्यायाचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त झालेलं आहे. अशाच प्रकारे भगवंताच्या गोड अशा लीलांचं श्रवण करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून शिवलीलामृताचा किंवा प्रत्येक व्हिडिओच्या अध्यायाचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. शिवलीलामृत ग्रंथाचा आपण संपूर्ण अध्यायाचं या ठिकाणी श्रवण करणार आहोत. पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि गोड असं श्रवण करायला मिळत आहे. आपल्या परिजनांसमवेत हा व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी. आदेश.